पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे प्रितेश पटेल। आज 2 जुलै रोजी सामूहिक सोहळ्याची वऱ्हाडी ही वाड्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली आहे। अंबानी परिवाराकडून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन पालघर जिल्ह्यातील वाड्यात करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव वाड्यातून आता हा सोहळा मुंबई येथे हलवण्यात आला आहे। येत्या 12 जुलैला बीकेसी येथे अंबानी परिवारातील चिरंजीव अनंत अंबानी यांचे लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे। या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून वंचित घटकांमधील नववधूवरांना संसार उपयोगी साहित्यासह सामूहिक लग्न लावून देण्याचे मानस अंबानी परिवाराने हाती घेतले आहे। हा कार्यक्रम वाड्यात आयोजित करण्यात आला होता। त्या पद्धतीने वाड्यात स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे रिलायन्स कंपनीच्या अंबानी परिवाराकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली होती, परंतु पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अंबानी परिवार हेलिकॉप्टरने येणार होते, त्यामुळे वातावरण साजेसे नसल्याने व सुरक्षेच्या कारणास्तव अचानक हा कार्यक्रम मुंबई येथील घणसोलीच्या रिलायन्स कंपनीच्या प्रांगणात होणार आहे। हा विवाह सोहळा 53 जोडप्यांचा असून जवळपास 25 वॉल्वो बसने वऱ्हाडी मंडळींना सामूहिक विवाह सोहळ्याकरिता नेण्यात येत आहे। हे जोडपे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या वेगवेगळ्या परिसरातील असून अतिदुर्गम भागातील असून यांचे स्वप्न आता रिलायन्स कंपनीचे अंबानी परिवार पूर्ण करणार आहे। आम्ही चाललोय मावशीच्या आणि मामाच्या लग्नाला मुंबईला, तिथे आजा। काय म्हणशील, आज तुमचा सामूहिक विवाह सोहळा अंबानी परिवाराकडून लावण्यात येत आहे, कसं वाटतंय? आनंद होतो। म्हणजे हे माणसाला, हे मोठे माणसं आहेत त्यांना आम्हाला भेटायला मिळलं नसतं, मग आम्हाला लग्नानिमित्त त्यांना भेटायला मिळतंय। आज जे तुमचं लग्न होऊन राहिलंय, या लग्नासाठी तुम्हाला संसारोपयोगी वस्तू पण देणार आहेत असं समजलंय, आणि तुम्ही त्या लग्नामध्ये तुमचं सुद्धा नोंद झाली, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि एवढं म्हणजे संसारी वस्तू देणार आहे सगळे, त्याचा आनंद होता। काय वाटतं तुला, हे जे लग्न होऊन राहिलंय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तुमचा अंबानी परिवार संपूर्ण खर्च उचलत आहे? आई वडिलांच्या डोक्यावरचा ओझा, आणि म्हणजे आई वडिलांना खर्च करायचा ऐपत नाही म्हणून ते आमच्याकडून म्हणजे आमचे आई वडील आमचा ओझा ते उचलून राहिले। म्हणजे आई वडील आमचे डोक्यावर कर्ज राहतो आई वडिलांचे, म्हणजे कोणाकडून बाकी घेतात काय ते आमच्याकडे फेडायला ऐपत नाही म्हणून ते अंबानीकडून आम्हाला भेटतात। कसं वाटतं तुम्हाला ते? चांगलं वाटतंय। काय म्हणशील, आज तुमचं लग्न आहे, या लग्नासाठी तुम्ही अंबानी परिवाराने जो आयोजित केला लग्न कार्यक्रम, तिथे तुम्ही जातात, आम्हाला खूप आनंद होतो का आम्हाला अंबानी परिवारासोबत लग्न करायची संधी मिळाली। आम्ही खूप भाग्यवान आहोत। आमची गरिबी आहे म्हणून आम्हाला थाटामाटात लग्न करता येणार नाही। आज तुम्हाला अंबानी परिवाराचा जो म्हणजे त्यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलाय, त्या ठिकाणी लग्न तुमचं होणार आहे आणि तुम्हाला काहीतरी संसारोपयोगी वस्तू पण देणार आहेत, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप बरं वाटलं, छान वाटलं। आम्हाला संसार सुद्धा देणार आहेत। आनंद होत आहे। अंबानी परिवारातर्फे लग्न होत आहे। आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातली असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे थाटामाटात लग्न करू शकत नाही, परंतु अंबानी परिवारातर्फे थाटामाटात विवाह होत आहे, याचा खूप आनंद आहे।